दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना दा नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अमृता सोसायटी इंद्रायणी नगर भोसरी या ठिकाणी आलेले आहोत आणि जाऊन भेटणार आहोत आता आपण इंद्रायणी अजय कुलकर्णी या आपल्या बहिणींना. सोलापूरमधला प्रवास आटपून आता आपण पुण्याच्या दिशेने आलेले आहोत आणि इथून मग पुन्हा मुंबईला जाऊन पुन्हा आपण पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने निघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया कुलकर्णी कुटुंबाला. पाठीमागे साई मंदिर. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. मग काय उखाणा पाठ केलाय तो आता म्हणा. संगीत नाटक सौभद्र वस्त्रहरण अजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टरचं कारण. अरे वा. हो का? बघितलंय संगीत नाटक? द्या ओळख करू. हे माझे मिस्टर अजय कुलकर्णी. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. कुलकर्णी. ते माझी आई. नमस्कार आई. ती माझी बहीण. नमस्कार. ते माझी वहिनी. नमस्कार. हे माझे भाऊ. नमस्कार. ह्या माझ्या मावस सासूबाई. नमस्कार. आणि हे माझे सगळे बच्चे कंपनी. वा वा वा. आणि हे माझा इंद्रायणी नगर परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांनी चिठ्ठ्या टाका शेवटच्या खेळासाठी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. जिंजिन जिन्यात बसले मिन्यात काळीचुळी अंगात गुलाल बांगात लावंगा मुठीत जायफळ वटीत एकनाथराव बसते होम मिनिस्टरच्या दाटीत कशी जाऊ पान सुपारी वाटीत. आणि आम्हाला म्हणजे 35च्या पुढे महिलांना चान्स नव्हता तर त्यांना पण संधी मिळाली त्याच्यामुळं आम्ही खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. नमस्कार. काय आज कसं वाटतंय? खूप छान. का हो? तुम्ही घरी येणार म्हणून छान वाटतंय. आणि होम मिनिस्टर मध्ये भाग घ्यायला मिळाला म्हणून छान वाटतंय. वा वा वा. कधी वाटलं होतं तुमचा नंबर लागेल? अजिबात नाही वाटलं कारण 3-4 वर्ष झाले मी ट्राय करते होम मिनिस्टर साठी. शिवाय तुम्ही इथं 2दा खेळण्यासाठी आलेला ते इकडे भोसरीमध्ये. पण तुमची भेट माझं नाव नाही आलेलं. का नाही आलं? लक. मग आज कसं काय आलं? आज लकी ठरले. अरे वा. बरं का. मग बालपण सगळं इथलंच आहे? नाही. मग माझं बालपण म्हणजे भरपूर ठिकाणी असं फिरतीवर गेलेलं आहे कारण वडील शिक्षक असल्यामुळे बदलीचं गाव असायचं त्यामुळे असं त्यांच्या तिथे बदल्या होईल तसं. कुठे कुठे? म्हणजे मी लहानपणी माझं सातारा झालेलं आहे. नंतर अंगापूर वगैरे असे त्यांच्या ज्या ज्या गावाला झाले तशा 2-3 वर्ष अंगापूरला झाले, 2-3 वर्ष सातारला झालेत, 2-3 वर्ष दुसऱ्या निरेत झालेत. निरा माऊली स्नान घालतात. आता माझं स्थायिक निरा माहेर आहे आता तिथे. हां. कुठे आलं ते? लोणंद निरा. लोणंद निरा. आपल्या माऊलींना स्नान आता घातलं. निरा नदी दाखवलं. निरा जेजुरीजवळ. मग जाता की नाही तिथे आता गावी? हो मग माहेरच आहे सुट्टीला मुलांना वगैरे. मग लग्न कसं कधी इकडे जमलं? लग्न जमलं त्याला एक स्टोरीच आहे म्हणजे थांबा आधी त्यांना बोलवा मग स्टोरी ऐकतो. या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा. ह्या काहीतरी स्टोरी सांगत होत्या तर म्हटलं आधी तुम्हाला बोलूया. त्यावेळी मलाही माहिती नव्हतं की एकमेकांना दाखवायचा कार्यक्रम होता. म्हणजे काय हो? आता तुम्ही सांगा काय झालं? म्हणजे आमच्याकडे लग्नाचा काही विषय नव्हता, काही नव्हता कारण माझं शिक्षणच चालू होतं. 12वीत होते मी नुकतेच. पण माझे आत्याचा मुलगा म्हणजे माझा आत्ते भाऊ आणि ह्यांचे धाकटे भाऊ म्हणजे माझे दीर हे दोघं मित्र होते आणि ते सहज म्हणून आमच्या घरी रात्री 10 वाजता आले होते.
आणि मग ते सहज बोलता बोलता ते म्हणले हे माझ्या मामाची मुलगी आहे, करायचे काय चाललं होतं मित्रांचं लग्नाचं आहे वगैरे असं. मग म्हटले पहा म्हटले, पण मला काय लग्नाचं काही माहिती नव्हतं, मला करायचं नव्हतं. घरातही ॲक्च्युली आमच्या माहीत नव्हतं हे मला अशासाठी आलेत म्हणून, स्थळ वगैरे सहज म्हणून आलेत, पाहुणे आहेत आपले, असा विषय झाला होता. मी काय समोर आलेच नाही, मला असं कळलं जेव्हा हे पाहण्यासाठी आलेत किंवा काय. माझी बहीण समोर आली त्यांना चहा पोहे घेऊन संध्याकाळी, तेव्हा माझ्या दिरांनी तिला पाहिलं होतं, त्यांना ती खूप आवडली बहीण माझी. ॲक्च्युली स्थळ ह्यांच्यासाठी चाललं होतं पाहायचं, कारण हे 2 नंबरचे धाकटे दीर आले होते पाहायला. आणि मग त्यांनी तिला पाहूनच त्यांनी ठरवलं की ही मुलगी, बहीण छान आहे हिची एवढी, म्हटलं ही मुलगी छान असणारच. मी तर समोर आलेच नाही. आणि मग त्यांनी घरी आईंना येऊन वगैरे सांगितलं की मुलगी खूप छान आहे. त्यांनी तर पाहिलंच नव्हतं. आणि मग तिला बोलवून घ्या पाहायचा वगैरे. मग नंतर पाहण्याचा वगैरे कार्यक्रम झाला. मग काय हे हा ना, दोघांनाही म्हणजे तसं एकमेकांना माहीत नसल्यामुळं ती गोडी वाढत गेली एकदम. कशी काय गोडी वाढली? पाहता क्षणी ती मला पसंत पडली. हो. तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं त्यांना? नाही, ज्या वेळेस सुरुवातीला आली होती घरी पाहण्याकरताच, त्याच वेळेस पहिल्यांदा बघितली. त्याच वेळेला पसंत? हो, त्याच वेळेस पसंत. मग बोललात कधी एकमेकांशी? बोलला तसं लग्न ठरलं त्यानंतर. ठरल्यावर असं नाही, मित्र म्हणते लग्न झाल्यानंतरच बोललात. पण त्याच्या आधी बोलणं नव्हतं? नाही, फक्त बघणं. लग्न करायचंच नव्हतं मला. मी रडत होते, काय एवढ्या लवकर लग्न, माझं शिक्षण चालू आहे. माझे 18 मार्चला परीक्षा झाली आणि 26 मार्चला माझं लग्न झालं. बापरे, हो. काय घाई केली एवढी? त्यांना पसंतच पडलीच, त्यामुळे तिथेच त्यांनी कच्च्या याद्या, कच्ची बोलणी सगळं केलं, सासू सासरे सगळ्यांनी, दिराणी मोठ्या. आणि त्यांनी ठरवलंच तारीख, परत मुहूर्त नव्हता असं अगोदर वर्ष. विचारलंच नाही, माझी परवानगी. मग सगळं चांगलं, आई म्हटली एवढं चांगलं स्थळ आहे असं तसं, सगळ्यांनी समजूत काढली वगैरे. हो म्हणली. किती वर्ष झाली? आज 20वं वर्ष चालू आहे. आता कसं वाटतंय? छान वाटतंय आता, छान. आता कोण रडतंय? कोणीच रडत नाही, कोणीच नाही. रडणारे मोठे झाले सगळे. पण मला तुम्हाला विचारायचं की आता 20 वर्षानंतर तुम्हाला मागे वळून बघताना तेव्हा बरं झालं हो म्हटलं, असं वाटतंय की नाही? असं वाटतं, कधी कधी नाही पण वाटतं. कारण माझं त्यामुळं शिक्षण अपूर्ण राहिलं. पुढे घेतलं होतं मी, मला DED करायचं होतं, पण काही योगायोगाने योग आलाच नाही. एकदा लग्न झालं. तुम्ही शिकवण्यासाठी काय? नाही, शिकवण्यासाठी प्रयत्न केला, ऍडमिशन घेतला आणि योग. पण पहिल्या डिलिव्हरीमुळं तिचं शिक्षणाचं दुर्लक्ष झालं. ते झालं. पण आताही करू शकता. आता मुलांची शिक्षण चालू आहेत. आता मुलगी BCA ऍडमिशन घेतलं. नाही का बातमी आली होती की 17व्या वर्षी त्यांनी LLB केलं. हो. मग काय हरकत आहे? प्रयत्न केला तर होऊ शकतो. इच्छा असेल तर करता येईल, का नाही करणार तुम्ही? असं हो, ते आहे. पण आता मुलांच्याकडेच जास्त लक्ष दिलं जातं, त्यांचं आधी महत्वाचं असं वाटतं करणं. आपलं झालंय सगळं, आता त्यांच्याकरता आपलं. हो. आपण काय करता? मी PMPL मध्ये सर्व्हिसला आहे, वाहक या पदावर. नोकरी करता. छान, मग मस्त. आणि तुम्ही? हाऊसवाईफ. मग चित्रपटाला वगैरे गेलात की नाही लग्न ठरल्यावर? हो, गेलो होतो. कुठल्या चित्रपटाला गेलो? लग्न झाल्यानंतर गेलो, पण याच घरात आले मी लग्न झाल्यानंतर. आणि मग त्यावेळेस हम आपके कौन नुकताच रिलीज झाला होता, तेव्हा आम्ही मंगला टॉकीजला पहिला पिक्चर पाहिला. दोघांनी एकत्र मिळून पाहिला पहिला चित्रपट हम आपके है कौन. अरे वा, लग्नानंतर. मग फिरायला कुठे गेला होता? लोणावळा खंडाळा. पावसाचे दिवस होते, नुकतीच परीक्षा झालेली होती हिची पण, आणि पाऊस पण पडत होता. म्हटलं चला जाऊया. आणि असं आम्ही कपल म्हणून दोघं गेलोच नाही. यांच्याही मित्रांचे तेव्हा नुकतेच 2-3 लग्न झाले होते. मग असं 4 जोड्या मिळून आम्ही गेलो होतो. आणि लोणावळ्याला आम्ही मग ते मोठे धीरज कुमार आपले मोठे डायरेक्टर आहेत, त्यांचे हे आहेत मोठे पाहुणे वगैरे, त्यांच्या मस्तपैकी बंगल्यामध्ये वगैरे आम्हाला मस्त राहायला मिळालं. छान झाली सुट्टी. छान झाली. वा वा वा. एन्जॉय केलं. आता काय पुढे करायची इच्छा आहे? आता काय, मुलांचं शिक्षण, आई वडिलांचं सांभाळ, हे ठरवलेलं आहे. हा, ते तर आहे. काय हो, तुमचंही तेच म्हणणं आहे? हो. का तुम्हाला अजून काही करायचंय? आता करायचं, पण मुलांसाठी करायचं. आता आपलं वय गेलं असं वाटतं. नोकरी करावी वगैरे कधी वाटलं नाही तुम्हाला? मला नाही वाटलं कारवाई. कारण माझं खरं सांगायचं तर माझं घरचं वातावरण म्हणजे असं होतं की मी कधी घराच्या बाहेर कधीच पडलेले नव्हते. म्हणजे माझे वडील हे असं, आम्ही घरातून केव्हा बाहेर गेलेलोच नव्हतो. त्यामुळं घर ते कॉलेज ते घर एवढंच सध्या तरी माहिती होतं मला. निरेतच होतो आम्ही. त्यामुळे मला बालपण कुठलं हो सगळं? माझं वालचंद नगर. हा, वालचंद. पण तुम्ही एकट्या वगैरे फिरायला गेलात तर व्यवस्थित येता घरी? नाही, अजून मला भीती वाटते. म्हणजे खूप वेळा चुकले. कुठे?
इथूनच चुकले. या घरात माझे खूप अनुभव झालेले, इथूनच चुकलेले. चुकलात कसं काय हो? एसटी काय होतं, तिला पहिल्यापासून घराच्या बाहेर म्हणजे असं जास्ती पडायची सवय नव्हती. आणि मी एकदा तिला माहेरी पाठवण्याकरता लग्न झाल्यानंतर 2 महिन्यांनीच. बस आणि स्टॉपला बोलवलं तिला. तर ती बस स्टॉपला माझी तिथे मिसिंग झाल्यामुळं ती माहेरी सासरी जायच्या ऐवजी माहेरी गेली ती. कारण स्टेशनवरून वालचंदनगरला मला जायचं होतं ऍक्च्युअली, पण तिथून गाडीच नाहीये वालचंदनगर असं कळलं. मी तिथे चौकशी ह्याच्यात गेले होते. ते म्हणले त्यापेक्षा मग मी विचार केला इथून गाडी नाही. ते म्हणले तुम्ही स्वारगेटला जावा. तेव्हा मी स्वारगेट पाहिलेलंच नव्हतं. त्याच्या अगोदर यांनी मला पुण्यात फिरवलं होतं बसमधून. हे ते आणि ते काही लक्षात नव्हतं राहिलेलं. तेव्हा मला काहीच कळलं नाही. दाखवलं होतं नाही तसं सारस बाग कशी पार. पण ते पहिल्यांदाच पाहिलं सगळं सारखं वाटायचं मला. पण आता तुम्ही हरवत नाही ना? आता हरवत नाही मी. आता मुलं बरोबर आणतात मला, ते नसले तरी. आता मुलं बरोबर घेऊन येतात घरी. मुलं बरोबर आणतात. कोणतरी असतं बरोबर. काय करतात मुलं? ते काय, मुलगा माझा 9वीत आहे आणि मुलगी आताच 12वी झाली. आता BCA ला ऍडमिशन घेतलंय. 12वी. DY पाटील. अरे वा वा, छान छान. आई हरवते का? हो चुकते कधी चुकते, एकटी असल्यानंतर चुकते. मग तुम्ही बरोबर लक्ष ठेवता? काय रे देवा, तरी पूर्वी मुलं चुकायची आणि आई लक्ष ठेवायची. बरं, आता या ठिकाणी वजनाचा काटा येणार. वजन आहे 1 किलो 605 ग्रॅम. वेळ सुरू झाली. आई करा. किती झाली सेकंद सांगा त्यांना. तुम्ही नाही बाद होणार. लवकर लवकर इकडे बसा. नाही तसं नाही करू. हा बरोबर. हा ठेव बरोबर. आता पुढे लवकर पुढे लवकर. हा वेळ किती? वेळ किती? 1 मिनिट 21 सेकंद. लवकर ठेव. 2 मिनिट फक्त वेळ. नाही हो नाही. 160 ठेव अजून. ठेव लवकर अजून. जास्त झालं काढ लवकर. हा ते पांढरं काढ. हा बस बस. ठेव लवकर. बस सर. थांबा. मुलीने वेळ बघितला. झाली वेळ संपली. द्याय. किती झाली? नमस्कार. तुम्हाला मला विचारायचं आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे? तसा शांत आहे, तसा संतापी. तसा शांत, तसा संतापी. काय हो, असं का म्हणताय ते? नाही, कधी कधी चिडलो की थोडंफार राग मनावर होत नाही. आणि यांचा स्वभाव? त्यांचाही तसाच आहे. त्याच्यामुळे तर ती जोडी जमून आलेली. कधी शांत कधी तुम्ही सांगा की स्वभावातला कुठला गुण बदलला पाहिजे? नाही, ज्या वेळेस मी चिडलेलो असतो त्यावेळेस तिने शांत बसावं, किंवा ती चिडलेली असली तर मी शांत बसावं. काय हो? होय तसं घडावं खरं, पण तसं घडत नाही माझ्याकडं. आणि त्यांनी काय बदल केला पाहिजे स्वभावात? त्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे जरा थोडंसं ऐकलं, म्हणजे आम्हाला फिरायला वगैरे नेलं वेळेत वगैरे, कधी सुट्टीत नाही. आता वेळ असतो त्यांना, कंटिन्यू काम दमलेले असतात, आले की लगेच विश्रांती वगैरे हवी असते, विश्रांती मिळावी इच्छा असते. आणि सुट्टीच्या दिवशी तरी काम असतं, त्याच्यामुळे वाहकात ते रोज असतात बसमध्ये, त्यामुळे त्यांना कंटाळा आलेला असतो बाहेर प्रवास. आम्ही घरीच असतो ना. तुम्ही आराम करत असता? आम्ही आराम करतो. आम्हाला असं वाटतं आता बसने वगैरे फिरावं, PMT फ्री आहे आपल्याला, पण तरी पण नाही यूज करत ते, आम्हाला येतच नाहीच. आता हे अभिनय करणार आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे, ही 3ही बक्षिसं त्यांना मिळवून द्यायची आहेत तुम्ही. चित्रपट, मराठी चित्रपट, ओठांची हालचाल करू नका. हा, 45 सेकंदाची वेळ. जबरदस्त. बजरंगबली. शिवाजीराजे भोसले बोलतोय. दीदानादन. मंदिर. देऊळ. 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 देऊळ पिक्चर नाही, त्यातलं गाणं असतं. मंदिर. घर. मंदिर. देऊळ. महाल. राजवाडा. छत्रपती शिवाजी. राजे.
चित्रपटाचं नाव. राजवाडा. अभिनंदन. खुर्चीकडे बोट करायचं ना. पैसा छान सासूबाईंनी ओळखलं जावयाचं. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. आता गाण्याचा अभिनय, मराठी गाण्याचा. वेळ सुरू झाली. टप टप नवरी नटली फुला फुलांच्या मन चिंब पावसाळी अगोबाई डगोबाई. लवकर लवकर तुम्ही पण करा. चमचम चांद कोणी ओळखलं? विशाखा कुलकर्णी. अरे वा वा वा. कुठलं गाणं? अरे वा वा वा. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. सगळ्यांना गाणं ओळखायचं होतं. मला वाटलं वरच्याला खाली बोलवतायत ते काय. अप्सरा आली. मी देवाकडे करतोय हात तरी. आता म्हण ओळखायची हा सगळ्यांनी. वेळ सुरू झाली. त्या गाड्यावर पाणी. म्हणा. तेलही गेलं तुपही गेलं अभिनंदन. पण या खेळामध्ये तेलही मिळालं, तुपही मिळालं आणि दुपाटही मिळालं. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. बाहेर पाऊस सुरू झालेला आहे. पैठणी कोण जिंकणार ही उत्सुकता वाढू लागलेली आहे. म्हणजे छोटे छोटे थेंब पडतायत, पण पुन्हा पाऊस वाढायच्या आत बघूया कोण जिंकणार पैठणी. या अनेक चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी आणि मग त्या चिठ्ठीत ज्यांचं नाव लिहिलेलं आहे त्या पैठणीच्या खेळात सहभागी होणार. बघूया कोण होणार सहभागी. घ्या एक चिठ्ठी घ्या. नाव आहे रत्नप्रभा दौडकर. नमस्कार. नाव सांगा. हॅलो. रत्नप्रभा बाळासाहेब दौंडकर. राहता कुठे? पोलीस लाईन इंद्रायणनगर. कुठे पाठीमागे का? हो पाठीमागे. घरी कोण कोण असतं? मुलगा मुलगी मी आणि मिस्टर. मग आता घरातलं कोण आहे तुमच्या सोबत? सासूबाई आहेत ना. कुठे आहेत सासूबाई? कुठे बोलवा. आता कुठे या सासूबाई आहेत? हो तुला सासूबाई म्हणजे मला तर सासूबाई कुठल्या आणि सुनबाई कुठल्या कळेल असं झालं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा पण आम्ही ना खूप दिवस तुमची वाट पाहत होतो. यांनी फोन लावला ना तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की माझा फोन लागलाय केव्हा तरी बांधणीकर येणारच आहेत. मी म्हटलं त्यांना आम्हाला पण सांगा म्हणजे. बरं झालं ना सांगा. हो मग आम्ही पण ट्राय करतो पण आमचं लागतच नाही फोन. आता काय? त्यांचा लागला पण आता तुमचा पण आला ना. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. झाडांचं झाडासाठी ठेवलेलं जे कुंपण असतं ते या ठिकाणीच होतं. त्याचा आता आपण खेळासाठी वापर करणार आहोत. या जाळीमध्ये हा चेंडू टाकायचा आहे. इथून टाकायचा तो आतमध्ये गेला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. खेळा. एक आता सगळे तुम्ही टाका. चला. 8 4 5
पाचीच्या पाची प्रयत्न करा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू जावयाला द्यायची. उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा खेळच असा. या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. 4-5 वर्ष झाल्या या दौंडकर वहिनी वाट बघतायत कधी येणार हा कार्यक्रम. आणि आल्याबरोबर तातडीनं आज त्यांनी चिठ्ठी टाकली आणि मनातल्या मनात कुठल्या देवाचा धावा केला मला माहीत नाही, पण चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव आलं. आल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की कुठलाही खेळ द्या, झाडावर चढायला सांगा मी चढेन, पण आज पैठणी मिळवणारच. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास हा प्रत्येक खेळात जास्त महत्त्वाचा असतो. आणि आजच्या खेळात होम मिनिस्टर ठरल्या दौंडकर वहिनी. दौंडकर वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. इंद्रायणी नगर भोसरीमध्ये रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.